हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही स्वतःला हेल्दी फील करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की कोणतेही ड्रेस वेअर केल्यावर तुम्ही जाड दिसत असाल, तुमचे फोटोजही चांगले येत नसेल आणि तुम्हीही कम्फर्टेबल नसाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही अशा टिप्स शेअर करणार आहे ज्यांचा तुम्हाला स्लिम दिसण्यासाठी नक्कीच फायदा होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स देखील बूस्ट होईल. नंबर 1, तुम्ही पॅनल असलेली कुर्ती, ड्रेस किंवा टॉप असे पॅनल असलेले ड्रेसेस वेअर करा, जे पॅनल मध्ये विभागले जातात आणि त्याचे 2 ते 3 कलर असतात. हे वेगवेगळ्या कलरचे तुमच्या बॉडीला विभागले जातात, त्यामुळे तुम्ही नक्की स्लिम दिसाल आणि तुम्हाला एक नक्की स्लिम लुक येतो. दुसरं म्हणजे तुम्ही कोणतीही स्ट्रग ॲड करू शकता, ब्लेझर ॲड करू शकता. हे देखील स्लिमर तुमच्या बॉडीला डिवाइड करतील, त्यामुळे तुम्ही स्लिम दिसाल. तसेच तुम्ही कुर्ती किंवा टॉपवर कॉन्ट्रास्ट कलरचा दुपट्टा किंवा स्टोल अशा प्रकारे घ्या. हे 3 प्रकार आहेत, याने तुम्ही नक्की स्लिम दिसाल. नंबर 2, टाईट कपड्यांना अवॉइड करा. काहींना असं वाटतं की आपण थोडे जास्त फिटिंगचे कपडे घातले तर आपण जास्त स्लिम दिसू, पण तसे अजिबात नाही. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही जास्त टाईटचे कपडे घालता तेव्हा तुमच्या शरीरातली एक्स्ट्रा फॅट विजिबल होते. त्यामुळे तुमच्या बॉडीनुसार कपडे घाला. तुमच्या बॉडीच्या साईजच्या 1 ते 2 इंच लूज तुमचे कपडे ठेवा आणि तुम्ही स्वतःलाच नोटीस कराल की तुमची बॉडी ही दिसायला स्लिम, छान आणि स्मार्ट दिसेल. नंबर 3, लाईट कलरला अवॉइड करा. ड्रेस असेल किंवा साडी असेल, यामध्ये लाईट कलरला थोडंसं अवॉइड करा, कारण लाईट कलरमध्ये आपली फिगर रुंद दिसते. त्यामुळे तुम्ही हेल्दी दिसाल तर डार्क शेड निवडा. लाईट कलर देखील तुम्ही निवडू शकता, बट एक ट्रिक तुम्ही वापरायला हवी, ती म्हणजे लाईट आणि डार्क कलरला मिक्स मॅच करा. जसे की डार्क कलरची कुर्ती असेल तर लाईट कलरचा दुपट्टा घेऊ शकता, किंवा लाईट कलरचा टॉप असेल तर त्यावर डार्क कलरचा स्टोल किंवा स्ट्रग ही घेऊ शकता. जर तुमची साडी लाईट कलरची असेल तर तुम्ही डार्क कलरचा ब्लाउज वेअर करू शकता. हे जे लाईट आणि डार्कचे जे कॉम्बिनेशन आहे ना, हे खूपच जास्त तुम्हाला स्लिम दाखवेल. नंबर 4, कोणतेही स्लीवलेस ब्लाउज किंवा टॉपला अवॉइड करा, कारण हेवी बॉडी असल्यामुळे आपले आर्म्स देखील खूप हेवी असतात. अशा पोझिशनमध्ये तुम्ही जर स्लीवलेसेस वेअर कराल तर आपले हेवी आर्म्स जास्त शो होतील आणि त्यामुळे तुम्ही जास्त हेवी बॉडीच्या ही दिसणारच ना, म्हणून स्लीवलेस अवॉइड करा. नंबर 5, शॉर्ट लेंथ कपड्यांना अवॉइड करा. शॉर्ट टॉप, कुर्ती, शॉर्ट ब्लाउजेस अवॉइड करा. अशा प्रकारचे कपडे तुम्हाला जास्त हेवी दाखवतील. सपोज तुम्ही एखादा ब्लाउज वेअर केला आणि तो कमी उंचीचा असेल तर ब्लाउजची खालची जी चरबी आहे ना, ती जास्त विजिबल होईल आणि तुम्ही लाईट वेटची साडी नेसला असाल तर ती अशी घड्या पडलेली चरबी दिसेल आणि ते अजिबात चांगलं दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही वेस्ट लेंथ असलेले ब्लाउजेस स्टिच करून घ्या. तसेच टॉपमध्ये देखील टॉप थोडा जास्त लेंथचा वेअर कराल तर जास्त सुंदर दिसेल. नंबर 6, कोणतेही फ्रिल असलेले ड्रेस अवॉइड करा. जसे की कोणतेही ड्रेसेस ज्याच्या कमरेवर फ्रिल असतात, त्यामध्ये फ्रॉक स्टाईल कुर्ती, अनारकली कुर्ती ज्यामध्ये वेस्टला फ्रिल असतात, असे ड्रेसेस शक्यतो अवॉइड करा. त्यामुळे तुमच्या कमरेचा हेवीनेस आणखीनच दिसायला लागतो. ज्या स्लिम आणि नॉर्मल साईजच्या आहेत ना, त्यांना ते छान दिसतं, पण हेवी लेडीज अशा टॉपमध्ये जास्त हेवी दिसतात. त्यामुळे तुम्ही ए लाईन ड्रेसेस, स्ट्रेट कुर्तीज अशा कुर्तीज आरामात वेअर करू शकता.
तसेच तुम्ही अनारकली देखील वेअर करू शकता, पण त्याच्या वेस्टला चुन्या नको, अशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही वेअर करू शकता. नंबर 7, ड्रेसेसच्या नेक मध्ये तुम्ही ऑफ शोल्डर बोट नेक हे नेक तुम्ही अवॉइड करा. तुम्ही व्ही नेक, स्वीट हार्ट नेक, यू नेक असे कलर्सचे वेगवेगळे नेक्स अशा टाइप्सचे नेकलाइन वेअर करू शकता. नंबर 8, स्मॉल प्रिंटची कुर्ती किंवा साड्या वेअर करा. नंबर 9, सॉफ्ट फॅब्रिक निवडा, जसे की सॅटिन सिल्क, शिफॉन, जॉर्जेट अशा फॅब्रिकचे कपडे निवडा. असे फॅब्रिक खूप सॉफ्ट असतात आणि तुमच्या बॉडीला जास्त सुंदर दाखवितात. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.